सुरी कुठे गेली? काय डोक्यावर पडलास का काय? 2 सुऱ्या एकाच वेळी काय कापायचंय? नाही, काही कापायचं नाहीये, सुरीला धार करतोय. कशासाठी? काय मला अजूनही मी डिस्टर्ब आहे सर. मानसी मॅडम जे तुमच्याशी वागल्या, असं वाटतं की त्यांना चांगलं सरळ करावं. कसं? सुरा इथे फिरवणार त्यांच्या? का अनिकेतला भुसकणार? काय भूपे, अहो माझ्या बरोबर राहता तुम्ही, माझ्या बरोबर काम करता, काहीतरी शिका की माझ्याकडनं. हे असलं काहीतरी वागायला आणि लाज काढाल आमची. द्या धारे दे, असं नाही करायचं. घ्या तुम्ही तुमचा हेल्दी ब्रेकफास्ट का, वडापाव. नाही नको सर, कालपासून काही खायची इच्छाच होत नाहीये माझी, काही सुचतच नाहीये. कदाचित भुकेमुळे असेल. हा, आता काय करायचं आपण? हा, 2 सुऱ्या, 2 सुऱ्या, 3 ऍपल, 2 सुऱ्या. 3 ऍपल, 2 सुऱ्या. नको. 1 ऍपल, 2 सुऱ्या. नको. 1 ऍपल, 2 सुऱ्या. 2 सुऱ्या, 1 भोपे. 2 सुऱ्या, 1 भोपे. नाही नाही नाही, नको नको, हे चुकीचं, नको? हे चुकीचं. माझी वाक्य कॉपी करायचा पगार देतो मी तुला. नाही, चाल ऍपल काप माझ्यासाठी आणि कॉफी नको, कॉफी नको. ऑफिस. अरे तुम्ही काय नवीन हेअरस्टाईल केली आहेत का? एकदम मस्त वाटते तुम्हाला. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. म्हणजे तुम्हाला ही हेअरस्टाईल छान वाटते, ही मला छान वाटली म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला छान वाटते म्हणून. माझी एवढी छोटीशी बायको किती काम करते. हे बघ, डोळ्यात दिसतंय जागरण झालंय ते. म्हणजे मी घरी बसून झोपा काढत होतो. आणि असं नव्हतं मला नाही म्हणायचं. नाही, ठीक आहे ठीक आहे, मी सगळे बोला मला. एक दिवस इतका मोठा होईल ना, बघत राहाल तुम्ही. तुम्हाला कॉफी आवडते का? नाही. मग चहा? नाही. मग दुसरं काही, म्हणजे संध्याकाळी आपण जरा कॉफी वगैरे घेतली असते. आत्ता पण घेऊ शकतो की. अरे वा, मग
म्हणजे तुम्ही घेऊ शकता, मी नाही कॉफी पित. तिकडे काय बघताय, मी आहे ना तुमच्या समोर उभा, माझ्याकडे बघा जरा, आपण म्हणजे गप्पा. भोपे सर, मला ना खूप काम आहे. हा, आपण नंतर बोलू. नाही का, मानसी मॅडम, मोरे काय चाललंय बघितलं का? मोरे, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है. हाँ, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, बड़े दिनों के बाद. मानस लाल्या लाजल्या मानस मॅडम चाललं. अरे ग्रीन सिग्नल मिळाला बॉस. जा जा जा. जाओ. चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है. मोरे, निदान मला यासाठी तरी ना लग्न केलंच पाहिजे. हा, हो ना.
हाऊ रोमॅन्टिक इट इज. अरे ए कामाचं बघा, कामाचं बघा. सगळे गातायत. समोर सरांना येऊ दे, सांगतोच. तुम्ही येत आहे ना? आय एम ऑल्सो रोमांचित. थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर कमिंग. प्लीज हॅव अ सीट. आणि काय करत होतास तू? ही आपल्या ऑफिस मधल्या कॅफे मधली पहिली चहा डेट आहे. काय काय करायचं काय होतं तुला? अगं तू स्ट्रेस मध्ये होतीस म्हणून मी आपलं. म्हणून तुला वाटलं की आपण घरीच आहोत आणि बाजूला भोपे सर नाही, चैत्य आहे. त्यामुळे मग मनूला बॅक टू बॅक लव्ह लेटर्स पाठवा, हो ना? हे मनू, ए अगं चिडतेस काय? तुला माहिती आहे ना, तुझा मूड छान नसेल तर मला पण छान नाही वाटत. एकदा हसून दाखव ना छान, एकदा. हे म्हणू, मी आयुष्यात कितीही पैसा कमवला तरी तुझ्या या चेहऱ्यावर ही खळी नाही आणू शकलो. तर सगळं व्यर्थ आहे ना. आणि हे ऑफिस आहे. ऑफिस आहे अगं, कॅफेटेरिया आहे हा. चल हसून दाखव, चल. आणि प्लीज, मी इथे काम करायला येते. आपण इथे काम करायला येतो आणि अशा ठिकाणी रोमॅन्स, मस्करी केलेली मला अजिबात आवडत नाही. अगं म्हणून किती चिडशील? तुझाच मूड छान व्हावा म्हणून आपण इथे आलोय ना. आणि काय ग, आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतो, एकमेकांसमोर आहोत. मला वाटतं तू छान आनंदी असशील, पण सतत तुझ्या ना चेहऱ्यावर टेन्शन दिसतं. काही झालंय का? का म्हणून मी हे तुझं ऑफिस जॉईन केलंय हे तुला आवडत नाहीये? आणि अरे असं काही नाहीये. मला इतकंच वाटतं की इथे आपण नवरा बायको नाही आहोत, कलिग्स आहोत. तो तसंच वागूया. उगीच कोणाला काही बोलायला चान्स नको. ईशा मॅडमच्या खांद्यावरती चिठ्ठी. काय भोपे, आपल्या ऑफिसमध्ये काय लाफ्टर क्लब उघडलाय का? नो नो लाफ्टर क्लब, रोमांस क्लब. रोमांस इन एअर. काय आणि आपलं सत्यनारायणाच्या पूजेचं जोडपं कुठे आहे? आलं नाही वाटतं अजून. नाही नाही, आलेत ना, पण कबूतर कबूतर खेळतायत. ते कबूतर कबूतर खेळतायत आणि यांचं इकडे हसणं, खिदळणं, नाचणं, गाणं चालू आहे. नाही, यांच्याकडे बघतोच मी. पण तुम्ही काय सकाळी सकाळी टाकून आलात का काय? कबूतर कबूतर म्हणजे? नाही नाही, ते आहे ना, पहले प्यार की दुसरी चिठ्ठी तिसरे को दे आ, कबूतर जा जा. ते चालू होतं यांचं. म्हणजे चिठ्ठ्या फेकणं चालू होतं. आता ते चहाच्या डेटिंग वर गेलेत. इज इट? छान. म्हणजे मला त्यांची आता लव्ह स्टोरी डिरेक्ट करावी लागेल. ऑफकोर्स सर. आलो, यांना पाणी द्या. हे घ्या मॅडम. नकोय मला. अगं मग जाऊ दे, मला पण नको. म्हणू अगं, ऑफिसमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आपण नवरा बायको आहोत. त्यात लपवायचं काय? हे म्हणू, एकदा हसून दाखव ना यार. तुला माहिती आहे ना, तुझी छान आनंदी असशील, हसत असशील तर मलाही छान वाटतं. हे म्हणू, मी तुला कधी सांगितलं नाहीये, पण आज सांगतो. तू जेव्हा हसतेस ना, तेव्हा मला वाटतं तू फक्त माझ्यासाठी हसतेस. हे म्हणू,
तर तू टेन्शन मध्ये दिसलीस मला. त्यात रात्री जागरण, म्हणलं एक चहा घेशील तर जरा तरतरी येईल. आणि मग तू का नाही, आपण कामाला लागू इतकंच म्हणायचं होतं मला. अँड कट. ब्रिलियंट ब्रिलियंट मिसेस मानसी, कमाल. लांबनं ना अशा एखाद्या रोमॅन्टिक फिल्म मधला सीन बघावा असं वाटत होतं. फारच छान, मस्त. म्हणजे मला एका पॉइंटला असं वाटलं की एक मस्त असं फॉग मशीन मागवावं, असं ऑफिसमध्ये सगळीकडे असं धुकं 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 सोडावं, वरनं अशा छान फुलांच्या पाकळ्या सोडाव्यात. ते बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. असाच एकदम फील होतोय नाही का? काय दिसताय मिस मानसी. आपण एकदा ते लंच डेट आठवत नाही मला, आपण लंचला गेलो होतो तेव्हा हाच ड्रेस घातला होता तुम्ही, एम आय राईट? नाही, पर्पल कलरचा ड्रेस घातला होता तुम्ही, करेक्ट? काय दिसताय, जुन्या फिल्म मध्ये त्या अशा हिरोईन असतात ना, तशा दिसताय तुम्ही. एवढा छान रोमॅन्टिक सीन चालू होता, मला एका पॉइंटला असं वाटलं की तुम्हाला इथनं उचलावं आणि एखाद्या फिल्म स्टुडिओत टाकावं. सर फिल्म स्टुडिओमध्ये ऍक्टिंग करतात. सर स्टुडिओमध्ये करतात ती ऍक्टिंग असते. म्हणजे सर अहो, आमचं प्रेम खरं आहे, त्यात ऍक्टिंग नाहीये, एवढंच म्हणायचं होतं मला. छान. हॅलो, हा बलून्स अँड फ्लावर्स ना? समर प्रताप जहागीरदार बोलतोय, लंकारी फायनान्स मधनं. हा, मी तुम्हाला आमचा पत्ता पाठवतो. मला आता 30 फुगे आणि 3 डझन गुलाबाची फुलं हवी आहेत. हा हा, लाल रंगाची फुलं आणि लाल रंगाचे फुगे, हार्ट शेपचे. हा, लगेच पाठवा, ऑनलाईन पैसे पाठवतो. ओके, हा चालेल, पाठवा. सर सर सॉरी अहो, मला तसं नव्हतं म्हणायचं सर, प्लीज, खरंच सॉरी. काय हे अनिकेत, हा? ऑफिसमध्ये काय रोमॅन्स करायला येता का तुम्ही? यार, असं नाही करायचं. माझा फाइंड आहेस तू, डोंट डिसअपॉइंट मी. मी जॉब दिलाय तुला इथे. इतक्या सहजासहजी लंकारी फायनान्स मध्ये जॉब नाही मिळत कोणालाही, हा? ओके नाही? आणि मी तुला पूर्ण मदत करायला तयार आहे, पण तू सपोर्ट केलास तर. लोखंड होतास तू, लोखंड. सोनं होतोयस, पण एवढ्यावरच समाधानी राहू नकोस. परीस व्हायचंय तुला, परीस. सर सॉरी सर, मला माझी चूक कळली आहे सर, मी लगेच कामाला लागतो. सर ते हा? सर ते क्लायंटची लिस्ट जी आहे ती हा, पाठवलं ना तुला. जा जा, रिव्ह्यू कर जा. अनिकेत, तो गेला, कारण मी आलोय ना आता.